रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ घारे बोलत आहेत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा हिराजी पाटील, वीर हुतात्मा नागोजी कातकरी या सर्व महामानवांना तिवार अभिवादन करतो। कर्जत नगर परिषदेच्या 2025 सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ होत असलेल्या या जाहीर सभेसाठी ज्यांचं काही मिनिटातच आगमन होणार आहे ते आपले सर्वांचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार, आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत, व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते विलासजी थोरवे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बंधूजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते भगवान शेठ बोहीर, माणगावरून आलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजूजी साबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कर्जत नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी, SRP पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे उत्तमजी जाधव, पनवेलवरून आलेले आमचे माळी साहेब, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक सेठ श्रीखंडे, शिवसेना उबाडाचे अध्यक्ष बाजीरावजी दळवी, आता ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला ते RPIचे अध्यक्ष हिरामनजी गायकवाड, ज्येष्ठ नेते आणि कर्जत शहराचे व्यापारी बंधवांचे प्रमुख आमचे मोहन शेठ वसवाल, सत्कार मूर्ती आहेत ना अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले पंकजजी पाटील, बाबूशेठ घारे, आमचे ज्येष्ठ उद्योजक रामशेठ राणे, जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डामसी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेठ सावंत, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख ॲडव्होकेट गोपालजी शेळके साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्जत शहराचे अध्यक्ष निलेशजी घरत, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमच्या महिलांच्या अध्यक्षा रंजनाताई, पूजाताई सुर्वे, आमच्या मधुराताई चंदन, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे दगाशेठ लाड, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाहुणे आणि मुरबाडचे माजी नगराध्यक्ष किसनजी कथोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या प्रचारार्थ आज जी सभेचं आयोजन केले ते आपल्या आजच्या खऱ्या अर्थे सत्कार मूर्ती आपल्या सौ पुष्पा हरिचंद्र दगडे, त्याचप्रमाणे दुसरे सत्कार मूर्ती जे माथेरानमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ते आमचे अजयजी सावंत साहेब, समोर असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, RPI, SRP हे सर्व
प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आज खऱ्या अर्थाने आदरणीय दादांच्या आणि आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रचार सभेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या सभेसाठी आपल्याला आदरणीय दादा आणि आदरणीय साहेब संबोधित करणार आहेतच, परंतु मी साहेबांना जरूर सांगेल, साहेब ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ताकद नंबर 1 ची ताकद आहे. साहेब बोलतील का तुझ्या जन्माच्या आधीपासून मी या तालुक्यामध्ये येतोय, तर मला तालुक्याची माहिती सांगण्याची गरज नाही, परंतु मी साहेबांना, साहेब आज ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या सानिध्यात आम्ही काम करतोय, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपली पक्षाची संघटना आणि संघटन तयार करतोय. हे सर्व करत असताना आपण महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आपण सर्वांनीच कर्जत तालुक्यामधील आपल्याला सर्व कर्जत असेल, खोपोली असेल, खाळापूर असेल, आम्ही सर्वांनी आपले हात मजबूत करण्यासाठी आपल्यासोबत आम्ही येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साहेब आपण काम करत असताना, महायुतीमध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साहेबांनी आदेश दिला, आपल्याला उबाडा शिंदे गटाचे उमेदवार अप्पांचं काम करायचं आहे, श्रीरंग बारणे साहेबांचं काम करायचं आहे. साहेब आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या शब्दाचा मान ठेवला. सर्व कार्यकर्ते पेटवून उठले. कुठल्याही कार्यकर्त्याची इच्छा नसताना सुद्धा शिंदे गटाचं काम करायचं नाही. सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी समजावत होतो का आपल्याला साहेबांचा आदेश आहे, साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्रीरंगप्पा बारण्यांचं काम करायचं आहे. परंतु 50% कार्यकर्त्यांनी आमचं ऐकलं, 50% कार्यकर्त्यांनी बाबूशेठ आपलं ऐकलं सुद्धा नाही. परंतु आम्ही प्रामाणिकपणे साहेब बारणे साहेबांचं काम केलं. काम केल्यानंतर बारणे साहेबांनी साधा कर्जतमध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यांची एक विचारपूस केली नाही, साधा एक फोन सुद्धा केला नाही. त्यानंतर थोरवे इथले आमदार आहेत, आमदारांनी वारंवार आपल्या पक्षावर टीका केली, आपल्या नेतृत्वावर टीका करत असतात, आपल्या नेतृत्वावर कायम चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करत असतात. तुम्ही असाल, दादा असेल, आम्ही सर्व मंडळी असू, अनेक वेळा ते सांगत असतात काही झालं तरी चालेल, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी करणार नाही, युती करणार नाही. साहेब आपण मला जिल्हा अध्यक्ष केला, मी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टी बरोबर युती झाली पाहिजे म्हणून माझं पत्र मी त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांना दिलं. मी त्यांना अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा फोन केलं, त्यांना सांगितलं आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, आपल्या विचाराचा पक्ष म्हणजे उभाटा असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, अशी आपण युती आघाडी करू. परंतु लास्टपर्यंत साहेब आपल्याला त्यांनी फक्त कुठलाही होकार दिला नाही. महेंद्र थोरवे वारंवार आपल्याला सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आम्ही युती करणार नाही, राष्ट्रवादी पार्टीला आम्ही इथून हद्दपार करू. मी महेंद्र थोरवेंना आपल्या आजच्या प्रचार सभेच्या निमित्ताने सांगेल, दोन्ही वेळा आपण जे आमदार झालात ते आमदार फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावर झालेला आहात, हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये. साहेब पहिला मला वाटतं 19ला महेंद्र थोरवेला भारतीय जनता पार्टीने आमदार केलं. आपले उमेदवार सन्माननीय लाड साहेब होते. तुम्ही माझी 2019ला लाड साहेबांनी मी उमेदवारी लढणार नाही, मला निवडणूक लढायची नाही म्हणून लाड साहेबांची
मन धन्य करण्यासाठी तुम्ही कर्जतला आला होतात. रात्री 12 वाजता आपली मला वाटते फॉरेस्ट हॉटेलला मीटिंग झाली. लाड साहेबांनी सांगितलं मला निवडणूक लढवायची नाही. लाड साहेबांनी सांगितलं का सुधाकर घरेला तिकीट द्या. साहेबांनी माझ्या नावाची घोषणा केली. 19ला मला उमेदवारी मिळाली म्हणून साहेबांनी सांगितलं. इथून आम्ही खोपोलीला चाललो होतो. खोपोलीला एक मीटिंग होती. रात्री 1 वाजला होता. 1 नंतर रामशेठ आपल्याला सर्वांना माहिती आहे खोपोलीपर्यंत पोहोचेपर्यंत परत लाड साहेब तयार झाले. मी लढायला तयार आहे. साहेबांनी माझ्या कानात सांगितलं सुधा भाऊ आपले उमेदवारी लढतात. मी साहेबांना सांगितलं साहेब भाऊ जर उमेदवारी लढत असतील तर कधीही आपल्यासाठी चांगलं आहे. भाऊंचा अनुभव आपल्या पक्षासाठी मोठा आहे. भाऊंचं काम या मतदारसंघासाठी मोठं आहे. मी एका क्षणात कुठलाही विलंब न करता पुन्हा साहेबांना सांगितलं का लाड साहेबच आपले उमेदवार असतील. लाड साहेबांनी उमेदवारी लढवली. तिथे मोहिंद्र सुर्वेंचा विजय झाला. लाड साहेबांचा पराभव झाला. रामशेठ आपण जातीने काम केलं. सगळ्या बाजूने आपण त्यांना मदत सुद्धा केली. परंतु ज्या पक्षाच्या जीवावर थोरवे आमदार झाले अगदी 8 दिवसामध्ये थोरवेंची काहीतरी प्रेस कॉन्फरन्स होती. कुणीतरी बाईट घेतली. 8 दिवसामध्ये थोरवे बोलायला लागले मला जर पक्षाचा आदेश आला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मी रस्त्यावर फिरू देणार नाही. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शेवटच्या कार्यकर्त्याला माहिती आहे. थोरवेंनी प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीचा अपमान करण्याचं काम केलंय. साहेब आपण या 7-8 वर्षामध्ये माझ्याकडे नेतृत्व आल्यापासून 19 पासून साहेब मी नेतृत्व करतोय. आपण मला आदेश दिल्यावर मी नेतृत्व करायला सुरुवात केली. पण 19 पासून आज मला वाटते 25 उजळलाय. 6-7 वर्ष झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून भारतीय जनता पार्टीला एका शब्दाचाही चुकीचा उल्लेख आजपर्यंत साहेब झालेला नाही. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या पार्टीचा आदर केलेला आहे. हे सुद्धा मी सांगायला विसरणार नाही. तर नंतर आता ही निवडणूक आली. विधानसभा आली. विधानसभेला साहेब आपल्याला माहिती आहे 2024च्या विधानसभेला माझा ड्यू असताना साहेबांनी तुम्हाला महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा टाकायचा नव्हता. महायुती टिकली पाहिजे. महायुतीला खऱ्या अर्थाने ताकद दिली पाहिजे. महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचं चुकीचं घडलं नाही पाहिजे. यासाठी साहेब तुम्ही मला सुद्धा शांत बसायला सांगितलं. माझी सुद्धा उमेदवारी साहेब मी कापली म्हणणार नाही. मला तुम्ही थांबण्याचा आदेश दिला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते होते. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती सुधा भाऊ आपण अनेक वर्ष काम केलंय. आपल्याला ही निवडणूक लढवावी लागेल. या निवडणुकीला सामोरं जावं लागेल. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं. सर्व कर्जत खलापूर खोपोली कार्यकर्त्यांची बैठक झाली. नितीन शेठ त्या बैठकीमध्ये मी बोललो बाबा आपण चुकीचं काम केलं तर आपल्या प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत. साहेबांना कुठेतरी खाली बघावं लागेल. मला न विचारता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुवर्णाताई एका हाती राजीनामे पक्षाकडे पाठवले. त्यांनी सांगितलं आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही. साहेबांना अडचण होते. साहेबांना अडचण होत असल्यामुळे आपल्याला पक्षामध्ये कुठल्याही चुकीच्या पद्धतीने करायचं नाही. सर्वांनी राजीनामे दिले आणि आम्ही अपक्ष मला शेवटी निर्णय घ्यावा लागला. दीपक शेठ आपण सर्वांनी अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे गेलो. त्यामध्ये साहेब कर्जत असेल खलापूर ग्रामीण असेल या सर्व परिसरामध्ये नंबर 1 ची मतं मी अपक्ष असून सर्वांना माहिती आहे. मी बोलणार नाही साहेब तुम्ही मला मदत केली पण सर्वांना माहिती आहे हा सुधाकर घारे हा तटकरे साहेबांचा एक सच्चा सैनिक आहे आणि त्यासाठी मला कर्जत आणि खलापूर मधल्या सर्व कार्यकर्त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं. साहेब मला 90,000हून जास्त मतं माझ्या सहकाऱ्यांच्या आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. साहेब 1000-2000 मतं जर मिळाली असती तर साहेब आज मी आमदार म्हणून या व्यासपीठावर असतो. या कर्जत आणि खोपोलीमध्ये विरोधी पक्षांना
नितीन दादा उमेदवार सुद्धा मिळाला नसता, अशी परिस्थिती आपण केली असती. आज साहेब कर्जत नगर परिषदेची निवडणूक होते, खोपोली नगर परिषदेची निवडणूक होते, माथेरानची निवडणूक होते. निवडणूक होत असताना आमचे जे विचार होते, उमाताई आपले जे विजन आहे, ते विजन आम्ही जेव्हा महायुतीमध्ये आम्हाला समजलं का आता आम्हाला युतीमध्ये त्यांची युतीमध्ये दोनच पक्षाची त्यांनी युती केली. मग नितीन दादाने आम्ही दोघं जण बसलो. नितीन दादांनी सुद्धा त्यांच्या पक्षप्रमुखांच्याकडनं असेल, त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्याकडनं असेल, एक परवानगी घेतली. आमचे दोघांचे विजन, आमचे दोघांचे विचार जुळले. आम्ही ठरवलं कर्जतमध्ये असेल, माथेरानमध्ये असेल, नेरलमध्ये असेल, सुवर्णाताई आपण खऱ्या अर्थाने परिवर्तन विकास आघाडी करायचं ठरवलं. या तिन्ही नगर परिषदेमध्ये आपण परिवर्तन विकास आघाडी घडून आणली. आघाडी घडून आणल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वालू नितीन दादा नक्की सरकलेले आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आज इथे आजी आमदार, माजी आमदार, अजून बाहेरून येलेले आमदार, अजून बाहेर येलेले मंत्री कर्जतची नगर परिषद निवडून आणण्यासाठी सुवर्णाताई प्रयत्न करतायत. मी सुवर्णाताईने सांगेल 2016 मध्ये मागची तुमची निवडणूक झाली होती, बरोबर ना? 19ला का? 19ला मागची निवडणूक झाली होती. सुवर्णाताईंनी शिवसेनेमधून निवडणूक लढवली होती. सुवर्णाताईंनी निवडणूक लढवल्यानंतर एक अभ्यासू चेहरा, एक चांगलं घराणं, जोशी कुटुंबावर प्रेम करणारी मंडळी कर्जतमध्ये सर्व पेटून उठली होती. सुवर्णाताईला कर्जत शहराने, कर्जत नगरपालिकेने नितीनदादा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून सुवर्णाताईंना तुम्ही नगराध्यक्ष बनवलं. सुवर्णाताईंना काम करण्याची त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे. त्यांनी काम करण्याचे अनेक प्रयत्न केले. मला तेव्हा वाटतं एक संघ शिवसेना होती, तेव्हा मला वाटते महेंद्र थोरवेला हे शिंदे साहेब ओळखत पण नसतील, सोडताई बरोबर ना? नगर विकास मंत्री शिंदे साहेब होते. सुवर्णाताईंनी जाऊन कर्जत शहरासाठी अनेक कामं मंजूर करून आणली. त्यामधलं मला भिशेगाव गुंडग्याकडे जाणारा एक भुयारी मार्ग असेल, अनेक रस्ते असतील, अनेक पाणी योजना असतील, या सुवर्णाताईंनी मंजूर करून आणल्या. तर लगेच काही साहेब विघ्न संतोषी लोकांना ते सहन झालं नाही. महेंद्र थोरवेंना समजलं आज मी आमदार आहे आणि सुवर्णाताई इथे कामं मंजूर करून आणतात, जर एक नगराध्यक्ष आमदारापेक्षा जास्त काम करू शकतो हे थोरवेंना समजल्यानंतर थोरवेंची पायाखालची वाळू सरकली. थोरवे साहेब शिंदेना भेटायला गेले. नितीन दादा खोटं बोलत नाही ना? थोरवे साहेब शिंदे साहेबांना भेटायला गेले. थोरवे साहेबांनी शिंदे साहेबांना काहीतरी चुकीच्या माध्यमातून काहीतरी सांगितलं, चुकीच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं सांगून ती कामांच्या गोष्टी आणला. कामांच्या गोष्टी आणून सुवर्णाताईंची काम करण्याची जी शक्ती होती, आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, धडाकेबाज निर्णयांचे धनी, लोकाभिमुख प्रशासक, महाराष्ट्राची बुलंद तोफ, कोण आला रे, कोण आला? आदरणीय नामदार अजितदादा पवार यांचं आगमन या कर्जतच्या शहरात ऐतिहासिक लोकमान्य टिळक चौकात मात्र आपण सहर्ष स्वागत करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र हिताची बुलंद तोफ, धडाकेबाज निर्णयांचे धनी, लोकाभिमुख आदरणीय अजितदादा पवार यांचं आगमन महासभेच्या ठिकाणी होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत.
जनतेचा काही देशातून घुमलाय महापुरुषांना अभिवादन. आदरणीय अण्णादादा पवार यांच्या वतीने प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने जनसामान्यांचं नेतृत्व आदरणीय नामदार अजितदादा. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णय क्षमता, धडाडी आणि कर्तव्य दक्षता यांचा अद्वितीय संघ म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन 2024 ची निवड 25 पुष्पाताई दगडेंना आपण उमेदवारी दिली. पुष्पाताई दगडेंची उमेदवारी देत असताना पुष्पाताई एक भावनिक आणि सर्वसामान्य कुटुंबामधल्या एक महिला आहेत. पुष्पाताईने अनेक आजी माजी नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पुष्पाताईंना सर्वांनी आशीर्वाद दिला. पुष्पाताई तुमच्या आम्ही सोबत आहेत, तुम्ही चला, तुम्ही निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. परंतु पुष्पाताई निवडणूक लढवत असताना पुष्पाताईंची उमेदवारी आपण जाहीर केली. पुष्पाताईंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा कोणतरी आपल्या घराची घराणेशाही उठवायला तयार झाले. पुन्हा एकदा घराणेशाही मधला उमेदवार देण्याचं त्यांनी काम केलं. अनेक दिवस ते सांगतायत की आपल्या कर्जतचा आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे, कर्जतमध्ये हे काम करायचं आहे, कर्जतमध्ये ते काम करायचं आहे. मी जनतेला, कर्जतच्या जनतेला सांगेल, 15 वर्ष या मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ लाड साहेब होते. आता 6 वर्ष आमदार महेंद्र तोरवे आहेत. 21 वर्षामध्ये तुम्हाला कर्जतचा विकास करता आला नाही का? मग तुम्हाला आता कर्जतच्या नगरपालिकेची आठवण झाली. 21 वर्षात तुम्हाला जर कर्जतचा विकास करता आला नाही आणि आता तुम्हाला जर कर्जतचा विकास करायचा असेल तर कर्जतची सुज्ञ जनता तुम्हाला 2 तारखेला कोणाच्या हातात विकास केला पाहिजे आणि कोणी विकास केला पाहिजे यासाठी कर्जतची जनता अगदी सुज्ञ आहे. ते सुज्ञ जनता योग्य त्या उमेदवाराला मतदान करतील असा मला विश्वास आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जतमध्ये मोठा पाण्याचा प्रश्न आहे. कोतवाल नगर असेल, अमराई असेल, अनेक वर्ष तिथे कमी दाबाचं पाणी येत आहे. सुवर्णाताईने 5 वर्ष या नगरपालिकेचं अगदी सुसज्ज काम केलं. सुवर्णाताईंचा कालावधी संपल्यानंतर तिथे प्रशासक आलं. प्रशासक आल्यानंतर इथले आमदार इथल्या मुख्य अधिकाऱ्याला बस म्हणजे बस, उठ म्हणजे उठ अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर वागणूक करतायत. कुठल्याही विकास कामाचं धोरण नाही, कुठलंही विजन नाही. कर्जत तालुक्यामध्ये ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, कर्जतमध्ये स्वच्छतेची समस्या मोठी आहे, आरोग्याची सुविधा समस्या मोठी आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह सुद्धा कर्जतमध्ये नाही. 21 वर्ष असलेले यांचे आमदार 2-3 वर्ष यांच्याकडे नगरपालिका प्रशासक आहे. यांनी स्वतः यांच्या भाच्यानी आणि यांनी ही नगरपालिका चालवली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल 4 फाट्यावर जर यायचं असेल तर 3 तास आपल्याला ट्रॅफिकचा प्रश्न होतोय. लोकांना सांगतायत नगराध्यक्ष आमचा निवडून आला पाहिजे. जर नगराध्यक्ष आमचा निवडून आला नाही तर सत्तेत आमचा पक्ष आहे, मग पुढची कामं होणार नाही. मी सर्व कर्जतकरांना, शुद्ध कर्जतकरांना सांगेल, कर्जतचा विकास करायचा असेल तर पुष्पाताई दगडेंना आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपल्याला कर्जतच्या विकासासाठी निधी पाहिजे असेल तर आपल्याकडे आपले आदरणीय दादा हे या महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. कर्जतसाठी फक्त आणि फक्त निधी दादाच देऊ शकतात हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी मी सांगेल. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं, लोकांना फसवायचं, या पद्धतीने आपण काम करत आलात. साहेब 2018 मध्ये लाड साहेब आमदार असताना कर्जतला आणि मुरबाडला जोडणारा जो मुख्य ब्रिजचं काम चालू आहे, 2018ला ब्रिजचं काम सुरू होत असताना 19ला त्याचं भूमिपूजन झालंय. 19ला जर भूमिपूजन झालंय, त्या भूमिपूजनाला आज 8 वर्ष झाली. साहेब त्या भूमिपूजनाचा अजून काही पत्ता नाही, अजून तसंच ते कामं पडल्यात.
साहेब आपण बघितलं असेल बरीच कामं कर्जतमध्ये रेंगाळलेली आहेत. आता मी जास्त वेळ घेणार नाही. आदरणीय साहेबांना आणि दादांना ऐकायचं आहे. नंतर आपल्याला खोपोलीची सभा सुद्धा आपल्याला वेळेत तिथं पोहोचायचं आहे. साहेब मी आपल्याला सांगेल कर्जत व्यापाऱ्यांचा मोठे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा खऱ्या अर्थाने आपण मार्गी लावणं गरजेचं आहे. कर्जतमध्ये सर सर्व एक्सप्रेस गाड्या कर्जतमध्ये पूर्वीपासून थांबत होत्या आणि कोविडच्या काळापासून त्या एक्सप्रेसच्या गाड्या थांबायच्या बंद झाल्यात. साहेब मी तुम्हाला पत्र दिलं, तुम्ही त्वरित ते पत्र केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलं. रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा त्याचा आढावा आणि अहवाल मला वाटते मागितलाय, तो सुद्धा आपण मार्गी लावावा. कर्जतच्या माझ्या व्यापारी बंधूंना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ताकद द्यावी. कर्जतमधल्या ज्या सुखसुविधा आहेत, मुख्य जी कामं असतील साहेब आपल्या माध्यमातून मार्गी लावावी. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला दादांना आणि साहेबांना बोलायचं आहे. मी पुन्हा एकदा कर्जतच्या जनतेला आवाहन करेल का आपली परिवर्तन विकास आघाडी आहे. परिवर्तन विकास आघाडीमध्ये पुष्पाताई दगडे या आपल्या उमेदवार आहेत आणि 21 नगरसेवक आपले आहेत. त्यामध्ये आपली निशाणी घड्याळ आहे, मशाल आहे आणि रिक्षा आहे. या तिन्ही चिन्हावर आपण शुद्ध कर्जतची शुद्ध जनतेने बहुमत देऊन प्रचंड मताने आपल्या अध्यक्षाला आणि 21 उमेदवारांना निवडून आणावं असे आपल्याला मी एक आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय परिवर्तन विकास आघाडी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्यासाठी. साहेब आपण सत्कार. मी आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि त्याचबरोबर आदरणीय नितीन शेठ सावंत यांना विनंती करतो की नुकताच ज्यांचं मंचावरती आगमन झालंय, महाराष्ट्र हिताची बुलंद तोफ, निर्णय क्षमता, शिस्त आणि प्रामाणिक कामाची परंपरा जपणारे महाराष्ट्राचे राजकारणातील दादा व्यक्तिमत्व आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांचा भव्य सत्कार आपण या मुख्य मंचावरती करतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात दृढ नेतृत्व म्हणजे अजितदादा, कर्तव्य दक्षता म्हणजे अजितदादा, धडाकेबाज कार्यशैली म्हणजे अजितदादा, प्रतिकूल परिस्थितीत हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेणारे म्हणजे अजितदादा आणि दिलेला शब्द पाळणारे म्हणजे अजितदादा यांचा भव्य सत्कार या मुख्य मंचावरती संपन्न झालाय. आणि आता आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो की या महासभेला आपण संबोधित करावं. कर्जतच्या ऐतिहासिक टिळक चौकात 2 तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जी प्रचाराची सभा या ठिकाणी जरा फटाके वाजवत थांबा ना. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी तमाम कर्जतकर अतिशय उत्सुक झालेले आहेत आणि गेल्या 25 वर्षामध्ये कर्जत खालापूरच्या परिसराच्या विकासासाठी काही हजार कोटी रुपयाचा निधी ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते जिल्ह्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके सुधाभाऊ घारे, नितीनजी सावंत, बंधूजी पाटील, भगवान शेठ भोईर, तालुक्याचे अध्यक्ष दीपक, महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे, राजू साबळे, व्यासपीठात उपस्थित असलेल्या परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पुष्पाताई दगडे, परिवर्तन आघाडीचे सर्व सन्मान्य उमेदवार भगिनी, शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख श्री थोरवेजी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाटा, RPI, शेकाप या सर्व स्तरावरील व्यासपीठात उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या कर्जतकर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सारांच्या वतीने आदरणीय अजितदादांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुवर्णाताई, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे टिळक चौक जो ऐतिहासिक चौक आहे, या चौकातली अजितदादांची आजची सभा विजयाची सभा आहे असं सुरुवातीलाच मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. गेले 40 वर्ष कर्जतकरांचे आणि माझे जीवाभावाचे संबंध निर्माण झाले. अव्याहतपणाने या सगळ्या परिसराची सेवा करण्याची संधी या सगळ्या परिसरामध्ये मिळाली.
बंधू तुम्ही आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. तर नंतरच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सतत काम या विभागामध्ये करत आलो आणि या विभागाची संबंध विकासाच्या कामाची रचना करत असताना त्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यानिमित्ताने मिळाली. दादा आपण आला त्याच्याबद्दलचे ऋण व्यक्त करतोस, पण आज जो काय गेला 5-6 वर्षाचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग 99 सालापासून ते 2014 सालापर्यंत या कर्जतच्या विकासासाठी भरीव पैशाचं योगदान आम्हाला सर्वांना त्यानिमित्त देता आलं. टीका टिप्पणी मी आज कोणावरती त्यानिमित्ताने करणार नाही, पण ज्याचा उल्लेख सुद्धा भाऊनी या ठिकाणी केला. 99 सालामध्ये दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. मी सुरेश लाड असतील किंवा माझे सर्व सहकारी असेल, आम्ही उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालो. सहभागी होत असताना तुमची आणि माझी भेट झाली, आदरणीय पवार साहेबांची झाली आणि आपली भेट झाली. त्याला मी आपल्याला विनंती केली, कारण मी त्यावेळेला माणगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार होतो, माझी उमेदवारी नक्कीच होती. पण मी आपल्याला एकच विनंती केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला जर काही सहभागी करून घ्यायचं असेल तर कर्जत खालापूरची जागा मी सांगतो त्या उमेदवाराला आपण द्या. आपण माझे बाल हट्ट म्हणा, मित्र हट्ट म्हणा मानलेत. सुरेश लाडांच्या उमेदवारीचा मी आग्रह त्या कालावधीमध्ये धरला. बंधू तुमची मी माफी मागतो की त्यावेळेला तुमची संधी जवळपास नक्की झालेली होती, पण अखेरच्या टप्प्यामध्ये अजितदादांच्या हस्तक्षेपामुळे सुरेश लाड साहेबांना 99 सालामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. 2004 सालामध्ये सुरेश लाडांचा पराभव झाला, पण 2004 सालामध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर शपथ घेऊन सांगतोय तिन्ही सांजेच्या पवित्र वेळेला मी सुतारवाडीला किंवा कोलाडला गेलो नाही. मी पहिल्यांदा कर्जतमध्ये आलो, सुरेश लाड आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या गावाकडे गेलो. इतक्या या गावाबद्दलची असली माझी आत्मीयता माझे पत्रकार मित्र समोर बसलेले आहेत, आपण सर्वजण त्यानिमित्ताने जाणता. आजही अनेक विकास कामाचा साक्षीदार आम्ही सर्वजण त्यानिमित्ताने आहोत. मुरबाडपासून कर्जतपर्यंत येणारा रस्ता असेल, बदलापूरपासून नेरळ मार्गे कर्जतला येणारा रस्ता असेल, या सगळे रस्ते त्या कालावधीमध्ये झाले. 2004 सालामध्ये ज्यावेळेला लाडसाहेबांचा पराजय झाला, आदरणीय विलासरावजी देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते. मी सुरेशरावाला घेऊन त्यावेळेला दादांच्या विलासरावांच्याकडे गेलो होतो. विलासराव तसे मिश्की, त्या विलासरावांनी शब्दप्रयोग केला, सुनील लाडांचे लाड तुम्ही किती करणार. माझं प्रत्येक वाक्य अतिशय सत्य आणि ते सुद्धा सुरेश भाऊ लाड यांच्याबद्दलचा कमालीचा आदर व्यक्त करून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि म्हणतात त्याच्यानंतरचा MMRDच्या माध्यमातून ज्याला मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याचं ठरलं, त्याला अजितदादांच्याकडे आम्ही सर्वजण गेलो. त्या कालावधीमध्ये मुरबाडपासून तो कर्जतपर्यंतचा रस्ता असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बदलापूरपासून नेरळ मार्गे 4 फाट्यापर्यंतचा रस्ता असेल, इथून चौक फाट्यापर्यंतचा रस्ता असेल, किंवा मधला आपला हा रस्ता पळसदारी मार्गे त्या ठिकाणी खोपोलीपर्यंत जाणारा रस्ता असेल, साऱ्यांचे जनक कोण असतील तर ते अजितदादा पवार आहे. ते मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. कर्जत शहरातल्या रस्त्याच्या वतीमध्ये सुद्धा ज्याला रुंदीकरणाचा प्रश्न आला, कर्जतपासून चौकपर्यंत जाणारा रस्ता हा कॉन्क्रिटीकरणाचा घेण्याचं MMRDने ठरवलं, पण अलीकडचा रस्ता त्या ठिकाणी होत नव्हता. आम्ही दोघेही त्यावेळेला अजितदादांच्याकडे गेलो आणि त्या रस्त्याच्या कामाला MMRDच्या आयुक्तांना त्यावेळेला बोलवलं आणि त्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला अजितदादा तुम्ही त्या ठिकाणी मंजूर दिली. बरं झालं आज आपण या ठिकाणी आलात. सत्य कर्जतकरांना निश्चितपणे ज्ञातच. कर्जतमध्ये ज्यावेळेला भीषण पुरापग्रस्ताची परिस्थिती निर्माण होत होती, कर्जत आणि देहविली एकेकाची कर्जतची ग्रामपंचायत, दहिवलीची ग्रामपंचायत, त्याला जोडणारा जो पूल होता तो पूल जवळपास अडकळीस आला होता. जलसंपदा खात्याचं मंत्रिपद अजितदादा तुमच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. खरं तर जलसंपदा खात्याचा आणि पुलाचा संबंध येत नाही, पण कर्जतमध्ये पुराचं पाणी शिरतं म्हणून बंधारा बांधायचं त्यावेळेला मी ठरवलं. कायदा आणि व्यवहाराची सांगड घातली, बंधाराही बांधला, त्याच्यावरचा पूलही बांधला आणि त्याच्यामुळे नजीकच्या कालावधीमधून सारी माणसं दहिविलेला त्या सगळ्या परिसरामध्ये जाऊ शकतात. हे सुद्धा कर्जतकरांनी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने अनुभवलं. आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतात. अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी ठामपणाची पावलं त्या ठिकाणी उचलत असतात. सुवर्णाताई तुम्ही 5 वर्ष कारभार केला, पण 5 वर्षाच्या नंतर या ठिकाणी प्रशासकाचीच कारकीर्द होती. इथल्या आमदारांचे बद्दल मी काय बोलावं. काल परवा त्यांनी माझा DNA काढला. त्यांना माझा सवाल आहे, DNAचा लॉंग फॉर्म सांगा. DNAचा लॉंग फॉर्म पहिला. आणि DNA हा शब्द कशासाठी येतो. होय, माझा DNA आहे. माझा DNA समाजसेवेचा आहे. माझा DNA धर्मनिरपेक्ष विचाराचा आहे. माझा DNA सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याचा आहे.
होय माझ्या DNA मध्ये माझ्यावरती सारी आजपर्यंत साधी FIR सुद्धा नाही. माझ्या 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधी FIR नसलेला कार्यकर्ता, त्याचं नाव आहे सुनील तटकरे. आणि तुमचे जर काही सातबारा काढला तर तुमच्यावरती झालेले गुन्हे, त्या गुन्ह्याची करण्यासाठी नोंद इंडियन पिनल कोडमध्ये जे जे काही कलम आहेत गुन्हेगारांच्यासाठी, ते सर्व कलम लाभलेला कोण लोकप्रतिनिधी आहे ते कर्जतकर जाणतात. त्याच्याबद्दल मला काय अधिक या ठिकाणी बोला असं वाटते अशातला काय भाग नाही. राजकारणामध्ये टीका टिप्पणी तुम्ही जरूर करा, पण ती टीका टिप्पणी करत असताना त्याला एक विचारसरणीचा आधार त्या ठिकाणी असावा लागतो. 99 सालामध्ये नितीनजी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, आदितीला पालकमंत्री पदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली. आज माझ्या 50% उमाताई, रंजनताई तुम्ही या ठिकाणी आहात, पुष्पाताई आपणही आहात. 50%पेक्षा जास्त महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदिती त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ज्यावेळेला इथे येण्याचं तिने ठरवलं, अतिशय अथलागे शब्दात एका भगिनीला, एका छोट्या लेकीला ज्या पद्धतीने निवडून दिलेल्या आमदारांनी शब्दप्रयोग केला, सभ्यतेला सोडाच, पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या असलेल्या या सगळ्या परिसराला अतिशय लांछनास्पद असं वक्तव्य त्या ठिकाणी होतं. अजितदादा, कर्जाचा इतिहास, स्वातंत्र्य संग्रामातला इतिहास खूप मोठा आहे. भाई कोतवाल, हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांनी त्या कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध जे बंड केलं, स्वतःच्या प्राणाची समर्पित पद्धतीची त्यावेळेला आहुती दिली, या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांचं दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आणि मोठं त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहिलं. भाऊसाहेब राऊत ज्यांनी शेतकरी कामगार पक्षाची उभारणी करत असताना डावा विचार, समतेचा विचार या सगळ्या परिसरामध्ये प्रामाणिकपणाचं रुजवण्याचं कार्य केलं, त्या सगळ्या परिसराला वेगवेगळ्या नेत्यांनी नेतृत्व दिलं. स्वर्गीय BL पाटील साहेबांनी सुद्धा नेतृत्व दिलं, देवेंद्र साठमे यांनी नेतृत्व दिलं, सुरेश लाड यांनी सुद्धा नेतृत्व दिलं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये मिळालेलं नेतृत्व काय पद्धतीने कर्जतची दिशा दाखवत आहेत हे कर्जतकर समजण्या इतपत शोधण्या नक्की त्या ठिकाणी आहे. अनेक जण म्हणतात गेल्या 3 वर्षामध्ये मी काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला. कर्जतचं शहर साहित्यावरती प्रेम करणारं बंधू शहर आहे, कलेवरती प्रेम करणारं शहर आहे, क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारं शहर आहे. पण कर्जतसारखं शहर जे आज मुंबईपासून दक्षिणेमध्ये जाणाऱ्या रेल्वे लाईनमधलं एक महत्त्वाचं शहर, कर्जतचा बटाटा वडा खाण्याच्यासाठीच अनेक मुंबईवरून दक्षिणामध्ये जाणारे सगळे या ठिकाणी थांबायचे, कारण खंडाळा घाटामध्ये त्यावेळेला चढण्याच्यासाठी रेल्वेला काही वेळ थांबा घ्यायला लागायचा. ते सारेजण प्रवासी या कर्जतमध्ये थांबायचे. कर्जतचा बटाटा वडा त्यापासून प्रसिद्ध आहे. त्याच कर्जतच्या परिसरातले वेगवेगळे प्रश्न नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा निर्माण झाले. पण कर्जतसारख्या शहरामध्ये जे म्हणतात मी हजारो कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला, त्यांना साधंसं नाट्यगृह सुद्धा या ठिकाणी उभारता आलं नाही. आज अजितदादांच्या साक्षीने या ऐतिहासिक टिळक या चौकामध्ये मी जाहीर करतो आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुवर्णाताई आणि परिवर्तन आघाडीला कर्जतकरांनी यश दिलं तर 1 वर्षाच्या आत नाट्यगृह, जे रोह्याचं नाट्यगृह आहे त्याच्यापेक्षा सुरग असं नाट्यगृह कर्जतच्या भूमीमध्ये उभारण्याचं काम सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल, हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. पिण्याच्या पाण्याची योजना दीर्घकाळ एकेकाळी तुकारामजी सुर्वे असतानाच त्या कालावधीमध्ये तो एक संघर्ष पेटलेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिला. युवक काँग्रेसचा अध्यक्ष त्या कालावधीमध्ये होतो. सुरेश लाड त्यावेळेला कदाचित देवलीचे सरपंच असतील. पण त्या कालावधीपासून आजपर्यंत कर्जतसारखं शहर, या शहराची फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढलेली आहे. देशभरातले, राज्यभरातले वेगवेगळे नागरिक आज कर्जत म्हणजे मुंबईचं उपनगर झालेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिसरामध्ये आज इतक्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. असंख्य इमारती आज कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. पण कर्जतसारख्या शहरामध्ये 24 तास पिण्याचं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तुम्ही माझा DNA काढतात, माझ्या रोह्याच्या नगरपालिकेमध्ये 24 तास मुबलक पाणी आहे, श्रीवर्धनच्या नगरपालिकेमध्ये 24 तास मुबलक पाणी आहे. पण तुमच्यामध्ये पाणी होतं, दम होता, तर तुम्हाला पाण्याची योजना 6-9 वर्षात का नाही करता आली, त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये द्यावे लागेल. आज माझी आपल्याला नम्रतापूर्वक विनंती आहे, कर्जतकरांनो एकदा संधी द्या. या सुनील तटकरेंनी 15 वर्ष रोहा आणि माणगाव मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष देऊन काम केलंय त्याच्यापेक्षा काकणभर सरस कर्जत आणि खालापूरवरती मी प्रेम केलंय आणि विकासाचा मोठा प्रमाणावरती झंझावात त्या ठिकाणी आणला. चूक झाली असं मी म्हणत नाही, पण युतीचा धर्म मी पाळला, युतीचा धर्म पाळला जाणार नाही असं जर काय माझ्या लक्षामध्ये लवकर आलं असतं तर सुधाकर घारेला मी AB फॉर्म दिला असता आणि कर्जतचं हे नष्टचेहरे संपवून सुधाकर घारे सारखा दमदार आमदार कर्जतकरांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दुर्दैवाने घडू शकलं नाही. नाही घडलं ते नाही घडलं. नाहीतरी आज उरणचे आमदार काय बोलतात,
त्याला उत्तर इथले खासदार काय देतात तुम्ही पाहता. हिंगोलीचे भाजपचे आमदार काय बोलतात, त्याला शिवसेनेचे आमदार उत्तर काय देतात तुम्ही पाहता. होय, मी महायुतीमध्ये आहे, महायुतीच्या समन्वय समितीचा एक मी प्रमुख घटक आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधी आपल्या मित्र पक्षावरती युती पक्षावरती टीका करत असताना सभ्यतेच्या पलीकडे आयुष्यभरामध्ये कधी टीका टिप्पणी केली नाही. पण सभ्यता तुमच्या पाचवीला कधी पुजलीच नाही, तुम्हाला कधी समजलंच नाही, तर तुमच्यापासून वेगळी अपेक्षा करण्याचं काय कारण आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काय या ठिकाणी वाटत नाही. अनेक प्रश्नांचे उकल भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचे. इथला व्यापारी मित्र त्यांना सर्वांना वाटतं दादा कोरोनाच्या कालावधीमध्ये इथल्या सगळ्या गाड्यांचा एक्सप्रेस गाड्यांना थांबा कर्जतला होता, तो कोरोनाच्या वेळेला बंद झाला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये तो थांबा सुरू झाला नाही. सुधाकर घारेंनी सतत माझ्याकडे आग्रह या बाबतीमध्ये धरला. या खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माझी दिल्लीमध्ये भेट झाली, त्यांना मी पत्रव्यवहार केला. त्यांचं मला उत्तर आलं आहे की सगळी बाब तपासून सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अहवाल आल्याच्यानंतर त्या पूर्ववत गाड्या सुरू होतील. ज्या वेळेला निकाल लागेल, 2 तारखेला निकाल मतदान आहे, 3 तारखेला परिवर्तन आघाडीच्या बाजूने निकाल लागेलच, पण 3 तारखेपासून माझं लोकसभेचं अधिवेशन सुरू होणार आहे. 2-4 दिवस गुलाल अंगावरती घेण्यासाठी मी अधिवेशनाला जाणार नाही, पण 8 तारखेला ज्यावेळेला जाईल त्यावेळेला या कर्जाच्या गाड्या पूर्ववत सुरू करण्याचं काम हा सुनील तटकरे प्रामाणिक करेल. हे तिन्ही सांजेच्या पवित्र वेळेला माझ्या सर्व व्यापारी मित्रांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे. मापात पाप नाही आणि हिशोबात खोट नाही. कर्जतकरांनी दिलेल्या प्रेमाच्या मध्ये माझ्याकडनं द्याव्याच्या बाबतीमध्ये जी काय जबाबदारी आयुष्यभरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली असेल त्याच्यामध्ये येतकिंचित कधी कुठल्या गोष्टीची कमतरता त्या ठिकाणी बसून दिली नाही. पनवेलचे कर्जत नवीन रेल्वे स्टेशन होते, भाई कोतवाल यांचं नाव त्या ठिकाणी दिलं जावं अशी आग्रहीपूर्वक मागणी आपण सर्वांनी त्या ठिकाणी केली. तोही पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला. मला विश्वास आहे देशाचं आज एनडीएचं सरकार जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, त्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव आमदार म्हणून ज्या वेळेला त्यांच्याकडे अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी जातो, आदरणीय अमित भाईंच्याकडे जातो, त्यावेळेला त्या प्रश्नाला फार मोठ्या प्रमाणावरती न्याय त्या ठिकाणी मिळत असतो. भारत सरकारकडनं सुद्धा या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीची उणीव किंवा कमतरता भासणार नाही हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला त्या निमित्ताने मी देऊ इच्छितो. शहर सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक असलेलं शहर आहे. आमचा एनडीएमधला सहभाग ह्या पद्धतीने राहील. आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंची पुण्यतिथी, विनम्रपणाचं अभिवादन त्यांच्या चरणी या निमित्ताने मी करू इच्छितो. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता ही महाराष्ट्राची देशभरामध्ये असलेली एक ओळख आहे. एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो, जरूर एनडीएमध्ये सहभागी झालो, पण एनडीएमध्ये सहभागी होत असतानाच आम्ही हा निर्णय ठामपणाने मनाशी घेतला जो आमचा निर्धार आहे. ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक चौकटीवरती आम्ही आमचं राजकारण केलं, ज्या धर्मनिरपेक्ष विचारावरती आम्ही आमची वाटचाल करत आलो, त्याच विचाराची वाटचाल करत एनडीएमधला आमचा सहभाग पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्या निमित्ताने राहणार आहे. अल्पसंख्याक समाज आज शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे, या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. मला आज अभिमानपूर्वक या निमित्ताने सांगायचं आहे, आजवरच्या राज्य सरकारच्या इतिहासात अल्पसंख्याक समाजासाठी जेवढा निधी दिला गेला नव्हता तेवढा निधी याच देवेंद्रच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमचे आणि माझे नेते असलेल्या अजितदादांनी सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून दिला. ते सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगू इच्छितो. समाजातले वेगवेगळे घटक आहेत, त्या प्रत्येक घटकाला आपलंसं वाटावं या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवणं अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतं. म्हणूनच सामाजिक समतेचा आविष्कार मनामध्ये ठेवत काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्यानंतर अनेक गोष्टीची उकल आपल्याला त्या ठिकाणी करता येते. ती करण्याची पावलं ठामपणाने उचलण्याच्या दृष्टीतून आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणूनच अनेक बाबी आहेत. 1000 कोटी रुपयाचा निधी आला, कुठे गेला मला माहीत नाही, पण मगाशी सुवर्णाताई तुम्ही या ठिकाणी म्हटलं आलं तर हॉस्पिटलमध्ये मी बंधूंकडनं माहिती घेतली की इथे उपजिल्हा रुग्णालय, इथं साधं डायलिसिसची सुद्धा व्यवस्था नाही. आज आदितीच्या मतदारसंघातील 5ही रुग्णालय ज्याच्यामध्ये शासकीय डायलिसिस आहेच, पण ज्या CSRमध्ये मला आज पेट्रोलियम अँड स्टँडिंग नॅचरल कमिटीचा स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष केला अमित भाईंनी, त्याच्यातल्या 5ही रुग्णालयाला मुरुड सहित डायलिसिसचं मशीन तिथं आलंय, फक्त बसायचं राहिलंय, आचारसंहिता त्या ठिकाणी. उमाताई तुम्ही या ठिकाणी आहात, आपल्या सगळ्या परिसरामध्ये एक प्रकल्प ज्याला उभा राहिला त्यावेळेला आदिती या जिल्ह्याची पालकमंत्री होती. अनेक वर्षापासून HOC HILचे परिसर त्या ठिकाणी आला होता,
पण ज्या वेळेला BPCL की HPCL ते सगळा परिसर विकत घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न दीर्घकाळाचा राहिलेला होता. त्या प्रश्नाची उकल एका बाजूला केली गेली आधी ती पालकमंत्री असताना, आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांचे रोजगार काय पद्धतीने वाढले जाऊ शकतील याची प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली जाणार. दादा आज या ठिकाणी 50% जास्त महिला भगिनी आहेत. म्हणजे मला या गोष्टीचा खचितच अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मे 1960 सालापासून आणला. वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, वसंतराव नाईक साहेबांनी, पवार साहेबांनी, बॅरिस्टर अंतुले साहेबांनी आपापल्या परीने या देशामध्ये घेतलेले, राज्यामध्ये घेतलेले आपण पाहिले. परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यासाठी असा निर्णय घेतला गेला नाही. तो निर्णय या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये घेतला गेला आणि तो निर्णय अजितदादा, मला अभिमान आहे मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून अर्थसंकल्पामध्ये तुमचं भाषण करत असताना लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने तुम्ही घोषित केलात. त्याच्याबद्दल तुमचे आज या ठिकाणी मी आभार मनापासून मानू इच्छितो. ही योजना ज्यावेळेला मांडली त्याला विरोधकांनी फार मोठ्या प्रमाणात टीका केली. आजही त्या योजनेच्या मार्फत मोठ्या प्रमाणाचा निधी ग्रामीण भागातल्या कष्टकरी, शोषिततेने जीवन जगणाऱ्या सर्व समाजातल्या सर्व घटकांच्या महिलांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मिळतो आहे. पण तेवढा पुरता सीमित आम्हाला त्या ठिकाणी थांबायचं नाही. आज मी आपल्याला आश्वस्त करतो आहे, दादांच्या उपस्थितीमध्ये आश्वस्त करतो आहे. पुष्पाताई, ज्यावेळेला तुम्ही निर्वाचित व्हाल त्यावेळेला माजी नगराध्यक्ष इथे आहेत, काही जुने आहेत, काही नवीन या ठिकाणी शेअर दिलेले आहेत. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरामध्ये महिला बचत गट भवन त्या ठिकाणी बांधलं जाईल. ते आदितीच्या खात्याच्या मार्फत बांधलं जाईल. हा शब्द माझ्या तमाम महिला भगिनींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. आपण 51 बचत गट चालवतात असं बंधू किंवा मला असं उमाताई मगाशी म्हणाले. 51 बचत गट आपण चालवत असाल, अजूनही सुवर्णताई किंवा अनेक काही सहकारी महिला बचत गट चालवत असतील, मी आपल्याला पुन्हा एकदाच आश्वस्त करतो की महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत, मायूंच्या मार्फत या महिला बचत गटाच्यासाठी वेगवेगळी चळवळ उभी करण्यासाठी लागणारा पूर्णपणाचा निधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल. विक्री केंद्र असेल, बेकरी युनिट असेल, लॉन्ड्री युनिट असेल, या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळे युनिट चालवायला सुद्धा एका बचत गटाला 3.5 लाख रुपये दिले जातात. जेवढ्या संख्येने बचत गट या ठिकाणी निधी मागतील तेवढ्या संख्येने त्या बचत गटाला निधी, शिवधन, रोहा, माणगाव मागे राहील. पण यापुढे कर्जतमध्ये महिलांच्या उन्नतीसाठी जो जो कार्यक्रम राबवायचा असेल तो आदितीच्या मार्फत राबवला जाईल. त्याला साक्षीदार पुष्पाताई तुम्ही त्या ठिकाणी असा. कुणीतरी तुमचं शिक्षण काढलं असेल, पण व्यवहारातलं शहाणपण तुमच्याकडे जेवढं आहे, ज्यांना दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली त्यांचा आणि शहाणपणाचा आयुष्यात कधी संबंध आला नाही, त्यामुळे त्यांना ते बोलण्याचं काय कारण. व्यवहार जीवनामध्ये कसं वागावं, संसार कसा काटकसरीने करावा, मिळालेल्या संधीचं सोनं देत 15 वर्ष या शहरामध्ये नगरसेविका म्हणून तुम्ही उत्तम पद्धतीने काम करत आलात. कोणाला काहीतरी आता वेगळं वाटत असेल, कोणाला आपल्या व्यवसायाबद्दल काय वाटत असेल, अरे ह्यांचे 24 तास ते व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काम करण्याचे दिवस गेलेत, त्यांनी आता याच्याबद्दल बोलावं. याच्यासारखा दुसरा विनोद असू शकत नाही. विनोद हा शब्द त्यांना बोलणं म्हणजे चुकीचं आहे. मी मगाशी म्हटलं ना, DNA लॉंग फॉर्म सांगा, अक्कलसुद्धा असावी लागते, ती इथे पण असावी लागते आणि इथे असावी लागते. गुन्हेगारीचे सगळे कायदे, सगळे भंग, सगळे काय झालेले आहे. अधिक बोलायला लावू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, सुरुवात तुम्ही केलीत, एक वेळ शेवट मला करायला लागेल तर राजकीय सांगतो. मी आयुष्यात साधा डाससुद्धा मारले नाही, म्हणून माझ्यावरती कधी कुठलाही फौजदारी गुन्हा सोडाच, कुठल्याही केस दाखल झाली नाही. आपल्यावरती का झाली का नाही झाली त्याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन आपणच करा. पण उद्याचं सुसंस्कृत भवितव्य कर्जत त्या ठिकाणी घडवायचं असेल तर आता परिवर्तन आघाडीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही, हे आपल्याला नम्रपणे त्या ठिकाणी सांगायचं आहे. अनेक गोष्टीची चालना देण्याच्या दृष्टीतून आपल्याला भवितव्याच्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या आहेत. भूमिगत गटार योजना असेल, स्वच्छ पाण्याची पिण्याची योजना असेल, भूमिगत इलेक्ट्रिक वाहिनीची असेल, या सगळ्या कामाला गती देण्याच्या दृष्टीतून आम्ही आपल्याशी वचनबद्ध आहोत. एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. खरंच गेल्या 25 वर्षात सुनील तटकरेंनी कर्जतची प्रामाणिकपणाची सेवा केली असेल तर कर्जतकरांनो यावेळेला या सगळ्यांना म्हणजे मला साथ द्या अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. पुष्पाताई, आपण उभ्या नाही आहात. सुनील तटकरे उभा राहून पहिल्यांदाच कर्जतमध्ये आपल्या मतांची याचना करतो आहे, हे मला तमाम कर्जतकरांना या निमित्ताने सांगायचे आहे. बांधिलकीचे ऋणानुबंधाचे संबंध एका दिवसात जमत नसतात. त्याला 30, 40, 40 वर्षाची
एक समर्पित भावनेची जीवनक्रम जीवन प्रवास त्या ठिकाणी असावा लागतो. आणि या प्रवासामध्ये अजितदादांची मिळालेली साथ प्रचंड प्रमाणावरती ठरली. म्हणूनच या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वेगळं विश्व तयार करण्याची भूमिका आम्ही घेऊन त्या ठिकाणी काम करतो आहोत. उद्याच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला त्या निमित्ताने करायच्या आहेत. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांची स्मारकं नेरळच्या परिसरामध्ये असतात. पण आज संकल्प करतो बंधू की या दोघांची येथोची स्वातंत्र्यवीरांची स्मारकं कर्जतच्या या शहरामध्ये दिमागदार पद्धतीने उभा करण्याचं काम सुनील तटकरे आणि परिवर्तन आघाडी करेल, हे माझ्या तमाम नव्या पिढीला सुद्धा या निमित्ताने सांगू इच्छितो. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, ज्यांनी मूलभूत विचाराचं सामाजिक अभिसरण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने केलं, त्यामुळे आज माझ्या महिला भगिनी ज्या पद्धतीने स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वाभिमानाने एक वेगळ्या पद्धतीचं अनुभूती करतायत, त्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं सुद्धा स्मारक या कर्जत शहरामध्ये अशा पद्धतीने उभं राहिलं जाईल की त्याच विचाराची ओळख ठेत पुढची पिढीसुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करेल. सर्व धर्म समभाव, 18 बगड जाती, 12 बलुतेदाराला सोबत घेत या शहराचं वैभव. कारण आज मुंबईमधून दक्षिण राज्यामध्ये जाणाऱ्या सर्व स्थानकांची कर्जतची एक असलेली ओळख उद्याच्या देशभरामध्ये जर का अधिक उत्तम पद्धतीने प्रस्थापित करायची असेल तर समंजस सुजस पद्धतीने आणि सुसंस्कृत विचारधारेच्या माध्यमातून काम करण्याची मानसिकता देण्यासाठीच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचं पाठबळ परिवर्तन विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळावं. पण पुष्पाताई, आपण आहात, आपली निशाणी घड्याळ आहे. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा उमेदवार आहेत, त्यांची निशाणी त्या ठिकाणी मशाल आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीने या ठिकाणी पाठिंबा दिला. शेतकरी कामगार पक्षाचा मला असं वाटतं पाठिंबा या ठिकाणी आहे, त्यांची निशाणी रिक्षा, बरोबर ना, अपक्ष. अशा या सर्वांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी मतांची ताकद तमाम कर्जतकरांनी उभी करावी. जे जे शब्द या ठिकाणी दिलेत या प्रत्येक शब्दाची पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि मला विश्वास आहे की राज्याचे अर्थमंत्री आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेत. त्यांच्या मार्फत राज्य सरकारचा फार मोठ्या प्रमाणावरचा निधी आणण्याचं काम मी करेन. देशपातळीवर भारत सरकारचा निधी आणण्याचं काम करेन. आणि CSRच्या माध्यमातून सुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये कर्जत आणि कर्जतच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक गोष्टीची उभारणी करण्यासाठी आपल्याला अपेक्षित असलेलं काम करण्याची जबाबदारी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने स्वीकारतो आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी जमला. याचा अर्थ कर्जतकरांच्या मनामध्ये परिवर्तन करायचं आहे हे नक्कीच या ठिकाणी झालेलं आहे. फक्त माझ्या परम मित्रांना, कारण एकदा ABP माझ्यावरती माझी मुलाखत झाली की माझे मित्र कोण, तर त्याच्यामध्ये मी सुरेश लाड साहेबांचं नाव दिलं आणि प्रभाकर उभारे ते आज हयात नाही. पण माझ्या परम मित्राला मी एवढंच सांगतो आहे की आज मी सगळीकडे बॅनर पाहिले, ज्यांनी तुमच्याबद्दलचे अतिशय वाईट शब्दामध्ये बोल दिले त्यांचा फोटो मोठा आणि त्याच्या बाजूला तुमचा फोटो छोटा, असं तरी तुम्हाला आयुष्याभर बघायला मिळावं. असे दिवस कोणावरती येऊ नयेत आणि माझ्या मित्रावरती तर येऊच नयेत अशी पांडुरंगाच्या शरणी. आता तुम्ही काय असताय आता पत्रकार मित्र, जे खरं आहे माझ्यातलं कुठलं वाक्य खोटंच नाही ना. मी जे बोलतोय ते कर्जतमध्ये आल्यावर जे बोलतोय तेच बघतोय. पण मी काय कर्जतमध्ये आज येतो काय 84पासून येतोय, त्याच्या अगोदरपासून येत आलो. त्यामुळे कर्जतमधला माझा प्रवास हा रोहा माणगाव शिवधन सारखाच आहे. तो कालही होता, आजही राहील आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राहील. उत्तम वसलेलं शहर, सुसंस्कृत विचाराचं शहर, भयमुक्त शहर, भ्रष्टाचार मुक्त शहर हे देण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन. खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये कर्जत नगर परिषदेचं या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत, त्या जाहीरनाम्याचं आपण प्रकाशन दादांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. मी विनंती करतोय दादांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या निमित्ताने कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि त्याच्या जाहीरनामा पत्राचं प्रकाशन आदरणीय अजितदादांच्या शुभ हस्ते आदरणीय तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा मात्र येथे संपन्न होत आहे. सुजलाम सुफलाम कर्जत आणि त्यासाठी कर्जत परिवर्तन विकास आघाडी. आणि यानंतर
विजय मिळेपर्यंत लढत राहणं हा ज्यांचा दृढ स्वभाव आहे ते आमचे आवडते लोकनेते आदरणीय अजितदादा पवार. आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, जिल्हाध्यक्ष रायगडचे सुधाकरराव घारे, उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे नितीन सावंत, विलासभाई थोरवे, उत्तमभाई जाधव, राजीव साबळे, अशोक बोपतराव, पुंडलिक बंधू पाटील, भरत भगत, भगवान शेठ भोईर, उमाताई मुंडे, एकनाथराव धुळे, पंकज पाटील, दीपक श्रीखंडे, रंजनाताई धुळे, बाजीराव दळवी, बाबूशेठ घारे, सुवर्णाताई जोशी, मोहन शेठ ओसवाल, तसंच सरफराज टिवाळे, जलील नजे, भीमसेन बडेकर, निलेश घरत, गोपाळ शेळके, तानाजी मते, हिरामण बनकर. उद्याच्या 5 वर्षाच्या करता कर्जतचे नगराध्यक्ष म्हणून आम्ही युतीने जे उमेदवार दिलेले आहेत ते आमच्या सौभाग्यवती पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे, तसंच त्यांच्याबरोबर उभे केलेले 21 उमेदवार युतीचे, जमलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, आमचे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, आज आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की भारतातील आधुनिक सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते आणि स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. रायगड जिल्हा ह्या जिल्ह्याला एक वेगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्या रायगड जिल्ह्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा नागोजी कातकरी, अण्णाभाऊ साठे, ह्या सर्व महान विभूतींना, महापुरुषांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. मी आज स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये उद्याच्या होणाऱ्या 288 नगरपालिका, नगरपंचायतीच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलो आहे. तसं बघितलं तर बांधवांनो, भगिनींनो, रायगड जिल्हा म्हणजे संघर्ष करून लढणाऱ्या लोकांचा जिल्हा. आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 जून 1999च्या स्थापनेपासून इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या करता आटोकाट प्रयत्न केले. इथं येत असताना इथं एक वेगळी युती मला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्याच्यामध्ये शिवसेनेची मशाल आहे, त्याच्यामध्ये शेकाप आहे आणि इतर माझे सहकारी आहे. आम्ही यावेळेस सांगितलेलं होतं की स्थानिक लोकांनी त्याच्याबद्दलचा निर्णय घ्या, कारण प्रत्येक ठिकाणी राजकीय परिस्थिती त्या भागातली वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचा निर्णय आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, सुधाकर घारेंनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी, नितीन सावंत असतील, त्यांची सगळी टीम असेल, ह्या सगळ्यांनी मिळून घेतला. उमेदवार देत असताना फार विचारपूर्वक आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यामध्ये साधारण आता आम्ही पुष्पाताईंना इथं उमेदवारी दिलेली आहे. पुष्पाताई ह्या अतिशय साध्या घरातनं आलेल्या असल्या तरी त्यांना समाजसेवेची परंपरा त्यांच्या कुटुंबामध्ये रुजलेली आहे. त्यांच्या वडिलांचा उल्लेख करायचा झालं तर स्वर्गीय नामदेव गोविंद दगडे यांनी कर्जतमध्ये हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेच्यासाठी प्रयत्न केले आणि आमच्या पुष्पाताई सातत्याने 3 टर्मला नगरपालिकेला निवडून गेलेले आहेत. मी थांबू.
असतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. आणि त्याच्यामुळेच आत्ता मी काही वेळाकरता थांबलेलं होतं हे त्याचंच द्योतक आहे हे देखील आपण या निमित्तानं लक्षामध्ये घ्या. प्रत्येकाने जिथं आपली श्रद्धा असते त्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे. तिथं आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. एकमेकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. एकमेकांच्या सणामध्ये आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे. ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य करत असताना आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्याच शिकवणीतनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पुष्पाताई यांच्याबद्दल मी बोलत होतो. आम्ही यावेळेस 22 उमेदवार देत असताना 11 जण अनुभवी त्याच्यामध्ये दिलेले आणि 11 नवी कोरी पाटी असणारे पहिल्यांदाच ते निवडणुकीला नगरपालिकेच्या उभे राहत आहेत. नव्या लोकांना पण समजलं पाहिजे की नगरपालिका कशी चालवायची. उद्याच्या काळामध्ये पुढच्या वेळेस ते अनुभवी होतील आणि ह्या पद्धतीनं हा सगळा विचार आम्ही या युतीच्या निमित्तानं केलेला आहे. आमच्या पुष्पाताई 3 वेळेला निवडून आल्या. यावेळेस मात्र आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिली. पुष्पाताईंनी पुढाकारातनं स्थापन झालेल्या महालक्ष्मी महिला नागरिक सहकार बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे 55 महिला बचत गट त्यांनी उभे केले आणि त्यामुळंच शेकडो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या. लाडक्या बहिणींनो, आम्ही देखील तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या परीनं करतोय. ती आमची सुरुवात आहे. आम्ही तुम्हाला लखपती दिदी बनवण्याचा प्रयत्न करतोय. आमची आदिती महिला बाल विकास खात्याची जबाबदारी त्या मुलीवर आम्ही दिलेली आहे. ती तिच्या परीनं प्रयत्न करते. समाजातल्या सर्व घटकातल्या माझ्या मुलींना, आमच्या महिलांना कसं आपल्याला सक्षम करता येईल, त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा कसे प्राप्त करून देता येईल. निवडणुका म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात. मित्रांनो, मी आरोप प्रत्यारोपाला फार महत्त्व देत नाही, टीकेला फार महत्त्व देत नाही. मी कामाचा माणूस आहे. मला काम करायला आवडतं. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतं आणि तेच माझं ध्येय आहे. त्याच ध्येयाने मी पुढे चाललेलो आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं महत्त्वाचं कर्जत, त्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी केला, सुदानी केला, त्याच्या आधीच्या पण वक्त्यांनी केला असेल. आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर 50% महिला असताना महिलांना साधं स्वच्छतागृह देखील इथल्या लोकांना करता आलं नाही. ही इथली शोकांतिका आहे. आज महिलांनी इथं आल्यानंतर कुठं जायचं? स्वच्छतागृह करायला नको? महिलांना संरक्षण द्यायला नको? इथल्या नेतृत्वाचं ते काम नाहीये? आज इतका मोठ्या प्रमाणावर, मित्रांनो तुम्हाला माहिती नाही, आज राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करतो. 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि टप्प्याटप्प्याने पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये जी वाढ होत जाते ती थोडी कमी 9 लाखापर्यंत जाते. 9 लाख कोटी एवढा जर पैसा आज राज्यामध्ये आम्ही पगाराच्या करता, पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज आणि विकासाच्या करता खर्च करत असतो. तुम्ही पाहताय, आत्ताच मी कोपरगावची सभा उरकून शिर्डीला गेलो आणि शिर्डीवरून नव्या मुंबईला विमानतळावर उतरलो. आज त्या विमानतळामुळं सगळं रायगडचं चित्र बदलून जाणार आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीनं इथं रोजगार निर्माण होणार आहे. इथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणार आहे. इथं मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढणार आहे, पर्यटन वाढणार आहे. इथं मोठ्या प्रमाणावर लोक राहण्याच्या करता येणार आहेत आणि असं असताना तिथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. मला मगाशी बोलत असताना काही माझे सहकारी सांगत होते की दादा, इथं 2018ला 9 कोटी रुपयाचा कर्जत मुरबाड ब्रिज तो त्या ठिकाणी मंजूर झाला. परंतु कॉन्ट्रॅक्टर काही काम करेना, शेवटी पळून गेला. अरे का पळून गेला? त्याच्याकरता एक समिती बसवावी लागेल. मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्रजींना सांगणार, एक समिती बसवा. अरे लोकप्रतिनिधींनी, आम्ही पण 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या फरकाने निवडून येणारा मी एक कार्यकर्ता आहे. बाकीचे सहकारी निवडून येतात. निवडून आल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतात
केंद्र सरकारमधनं आलेली आहे, राज्य सरकारमधनं आलेली आहे, जिल्हा वार्षिक योजनेतनं आलेली आहे, वेगवेगळ्या निधीतनं आलेली आहे, CSR मधनं आलेली आहे. ह्याला काय अडचण होते ती दूर करायची असते. काही लोक तर मला कळतच नाही, काही लोक प्रतिनिधी असे का करतात. ते पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टरला असा काही झटका देतात की कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला तिथं कामच करायचं नाही. त्याच्यामुळं आज वाहतुकीची कोंडी होती, त्याच्यामुळं तिथं बॉटलनेक होतोय. हे कसं कर्जतकरांना समजत नाही का, तुम्ही लक्षात घेत नाही. शेवटी तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचार करा ना, कोण आपल्याला मदत करणार आहे, कोण आपल्या अडचणी सोडवणार आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथं गंभीर आहे. आज वरनं टाटा धरणातनं वीज तयार होऊन पाणी खाली येतं. वास्तविक पाण्याचा प्रश्न गंभीर होता कामा नये. इथं उलट पाणी मुबलक आहे. आज ते पाणी पुढं नंतर समुद्राला जातं आणि आमच्या कर्जतकरांना मात्र व्यवस्थित पाणी मिळत नाही. ही शोकांतिका नाही आहे, हे अपयश नाही आहे. हे कुणाचं तरी पाठपुरावा करायला ती व्यक्ती कमी पडलेली नाही आहे. उपजिल्हा रुग्णालय, तिथं डॉक्टर नाही, तिथं व्यवस्था नाही, तिथं स्टाफ नाही. अशा पद्धतीनं जर झालं तर आता इथनं वेगवेगळ्या जुना हायवे गेलेला आहे, पलीकडच्या बाजूला नवीन हायवे गेलेला आहे, आपला मुरबाडला जाणारा रस्ता देखील महत्त्वाचा झालेला आहे. माथेरानला अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात. माझ्या कर्जतच्या परिसरामध्ये अनेक लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात. पुढं इकडनं काही माळशेज घाटामध्ये देखील पावसाळ्यामध्ये तिथला सगळा जो हिरवगार निसर्ग सौंदर्य आहे, तिथला पाऊस आहे, तिथले धबधबे आहेत, ते बघण्याच्या करता जातात. अशा पद्धतीची एकंदरीत निसर्गाने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याचा फायदा इथल्या तरुण तरुणींना कितपत होतोय, इथल्या वडीलधाऱ्यांना कितपत होतोय, इथल्या सर्वसामान्यांना कितपत होतोय, याचाही विचार तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत असताना केला पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच आपण पहा, तुमच्या मनात आत्ता आम्ही साधारण उद्याच्या काळामध्ये काय आम्ही प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे ह्याचं अनावरण मी ह्या ठिकाणी केलं. नगराध्यक्ष पुष्पाताई झाल्यानंतर त्यांनी ध्येय स्पष्ट केलंय. ह्या सगळ्या त्यांच्या सहकारी मित्रांना 21 नगरसेवक नगरसेविकांना बरोबर घेऊन महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवणं, हेल्पलाईन सुरू करणं, सेफ झोन पॉईंट सुरू करणं, मातांच्यासाठी पोषण योजना करणं, महिलांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिरं करणं, मुलींच्यासाठी डिजिटल शिक्षणाची शिष्यवृत्ती ती व्यवस्था करणं, बचत गटाच्यासाठी आणि व्यवसाय प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणं. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत आणि मार्ग बदलले, अनेक विचार बदलले, परंतु अनेक जणांनी बदलले. परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये पुष्पाताईंनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केलेली नाही. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचा पारदर्शकता आणि त्यांची लोकांची सेवा ही त्यांची त्रिसूत्री आहे. लोकांची घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेमध्ये एखादी भगिनी, एखादा बांधव, एखादा सहकारी 15-15 वर्ष निवडून येणं हे अलीकडच्या काळामध्ये साधी सोपी गोष्ट नाही. हे कुणा येरागबाळ्याचं काम नाही. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. वेगवेगळ्या पद्धतीनं काही आरोप त्या ठिकाणी करत असतील, परंतु काही जण फक्त निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या दारामध्ये गेलं की मतं मिळत नसतात. तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहिलं पाहिजे, तरच लोकांचं तुम्हाला प्रेम मिळतं, तरच लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो. ही गोष्ट देखील आपण नाकारता कामा नये, ती वस्तुस्थिती आहे. कर्जत शहराने वेगाने वाढतंय. हे वाढत असताना वाहतुकीच्या समस्या, ज्यावेळेस शुक्रवार शनिवार रविवार असतो त्यावेळेस काय परिस्थिती ते निर्माण होते. ह्याच्यामध्ये स्वच्छतेला कितपत महत्त्व दिलं जातं, आरोग्याला कितपत महत्त्व दिलं जातं, विजेला कितपत महत्त्व दिलं जातं, सुरक्षितेला कितपत महत्त्व दिलं जातं. मित्रांनो, आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून
मी राष्ट्रवादीच्या तर्फे फिरतोय, आमचे तटकरे साहेब फिरतात, अनेक जण फिरतात, इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेतेगण फिरतायत, मुख्यमंत्री फिरतायत, उपमुख्यमंत्री फिरतायत, अनेक मंत्रीगण फिरतात, अनेक खासदार, अनेक आमदार, प्रत्येकजण त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख सगळेजण काम करतायत. मित्रांनो, मी आज कर्जतला सांगायला येत असताना मी पहिल्यांदा माझ्या बारामतीमध्ये महाराष्ट्रात बारामती मॉडेल तयार केलेलं आहे. कुणी कर्जतकरांनी यायचं आणि गेल्या अनेक वर्षामध्ये 8 वेळेला त्या जनतेने मला निवडून दिलंय. 8 वेळेला निवडून देणं काही साधी सोपी गोष्ट आहे? 5 वर्षांनी देखील दुसऱ्यांदा निवडून जाताना मी म्हणणाऱ्यांची फाटते, पॅन्ट फाटते, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आम्ही आज 8 वेळेला निवडून येतो. काहीतरी लोकांचं तिथं भलं केलं असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला असेल. एक ते मॉडेल, त्याचं कौतुक पंतप्रधानांनी पण केलं, अनेकांनी केलं. तुम्ही कधीतरी काही कामाच्या निमित्तानं बारामतीमध्ये या. कसे रस्ते आहेत, कशा सुधारणा झाल्या, कसं पिण्याचं पाणी स्वच्छ मिळतं, कसं STP प्लांट बसवलेले आहेत, कसं नदी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे, कशा पद्धतीनं उद्यानं, कशा प्रकारे क्रीडांगणं, कशा प्रकारे ST स्टँड, कशा प्रकारे रेल्वे स्टेशन, हे सगळं येऊन बघा. अंगामध्ये धमक आणि ताकद असली तर नेतृत्व तशा पद्धतीची कामं करू शकतं. लात मारील तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते. परंतु निवडून गेल्यानंतर नुसतं खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं, खोऱ्याने ओढायचं. अरे कसा विकास होईल? कर्जत विकासाच्या ऐवजी भकास होईल. परत तुम्ही म्हणाला आमच्याकडे येतो ना आम्हालाच भकास म्हणतोय. नेतृत्वाचा दोष आहे म्हणून सांगतोय. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला फार विचारपूर्वक निर्णय घ्या. बकालपणा आपला दूर करूया. आता जे काही मी तटकरे साहेबांनी, सुधानी, बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा विचार आपण करा. आणि ह्या सगळ्या समस्या दूर करण्याच्या करता मी माझ्या बारामतीमध्ये आता विजेचं बिल, स्ट्रीट लाईटचं आणि माझ्या पाणी पुरवठ्याचं येऊ नये म्हणून मी साधारण 4 एकर जमिनीमध्ये 1 मेगावॉट आणि अजून 2 एकर असं अर्धा मेगावॉट, 1.5 मेगावॉटची वीज सूर्यावर त्या ठिकाणी सोलर पॅनल निर्माण करणार. त्याच्यामुळं तिथला विजेचा खर्च वाचणार. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तर आम्ही हायगाईच करत नाही. मोठ्या प्रमाणावर झाडं लावली, वृक्षवल्ली लावलेली आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधनं लोकांना मदत झाली पाहिजे. भर दुपारी देखील लोकांना समाधान वाटलं पाहिजे. आज तिथं पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कचऱ्याची योग्य पद्धतीनं कचऱ्याची आम्ही विल्हेवाट लावतो. अरे देशामध्ये इंदोर शहर मध्य प्रदेशचं सातत्याने पहिला क्रमांक मिळवतं. आपण पण आपल्या लोकांना नीट सांगू ना, ओला कचरा, सुका कचरा, त्याची विल्हेवाट. आपल्या इथनं जी नदी वाहते त्याचाही आपण चांगल्या पद्धतीनं विकास करू शकतो. ते करता येणं शक्य आहे, परंतु त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे, हे आमच्या महायुतीनं ठरवलेलं आहे की आपण ह्या 22 लोकांना बरोबर घेऊन, त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15 लोकांचे, 16 लोकांचे पुन्हा घड्याळाच्या आहेत, 5 लोकांच्या मशालीच्या आहेत आणि एकाच्या रिक्षा आहे. ती का रिक्षा मिळाली तर पठ्ठ्यानी फॉर्म हा राष्ट्रवादी काँग्रेसचा भरला आणि AB फॉर्म कशाचा भरला? AB फॉर्म मशालीचा लावला. आता कसं काय व्हायचं? तरी बरा दुसरा अपक्ष भरला होता म्हणून फॉर्म टिकला, नाहीतर काय बट्ट्याबळूच होता. अरे असं नका करू. तुम्हाला उद्याच्याला नगरसेवक आम्हाला करायचंय, तुमच्याकडनं आम्हाला कामं करून घ्यायची. आता तुम्ही आम्हाला रिक्षात घेऊन फिरणार आहे काय कोणास ठाऊक. आमचं रिक्षाचं बिल नाही घेतलं तर आम्ही खुश होऊ बाबा. त्याचाही विचार आमचे सहकारी या ठिकाणी प्रशांत बाबू वसंतराव पाटील, नावात तर पाटील की आहे, काय विचारतो सोय नाही. प्रशांतजी, लोक तुम्हाला काय झालं, टॉप गिअर कशाला? आता आम्ही EVच्या रिक्षा दिल्यात, गिअरच टाकावं लागत नाही, नुसतं पिळावं लागतंय. पिळली की रिक्षा जाते. म्हणजे काय पिळलं तर याचा ओळखा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या.
परंतु अशा पद्धतीने एक चांगले उमेदवार ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता, विकास तर करायचाच असतो, नुसता विकास करून चालत नाही, सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सर्व समावेशक विकास झाला पाहिजे. कुठल्याही घटकाला असं वाटतं का म्हणे की ह्या कर्जतच्या पुष्पाताई आणि त्यांची सगळी नगरपालिकेची टीम हा ठराविक लोकांचा विचार करतात, कारण इथं मराठा समाज आहे, इथं मागासवर्गीय समाज आहे, इथं ब्राह्मण समाज आहे, इथं मुस्लिम समाज आहे, इथं इतर मागासवर्गीय ओबीसी समाज आहे, इथं आदिवासी समाज आहे, इथं व्यापारी गुजर मारवाडी हाही समाज महत्वाचा आहे, इथं त्या ठिकाणी यूपी वाले पण काही लोक आहेत, यूपीचे लोक आहेत ना तुमच्या इथं, आमच्या इकडं पण बिहारचे लोक आहेत, तुमच्याकडे यूपीचे लोक आहेत. आज कामाधंद्याच्या निमित्तानं जे कष्टाचं काम आहे ते यूपी बिहारवालेच येऊन आपल्याकडे करतात. आपली लोक सहसा त्या कष्टाच्या कामाला तयार होत नाही. मी माझ्याच भागातलं सांगतो, मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस माझा दुधाचा, पोल्ट्रीचा आणि शेती फळबागा हा व्यवसाय होता, आजही आहे, नाही असं नाही. पोल्ट्री फक्त बंद केली, बाकीचा व्यवसाय चालू आहे. पण त्यावेळेस धारा काढायला आपली माणसं तयार असायची. आता धारा काढायला आम्हाला बिहारची लोक बोलवावी लागतात, आज धारा मशीननी काढाव्या लागतात. ह्या पद्धतीचा बदल झालाय. जे खरं आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. अहो, त्याच्यामध्ये जो काही त्यांचा महत्वाचा सण असतो छटपूजा, त्या छटपूजेच्या निमित्तानं मी बघितलं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये, नव्या मुंबईमध्ये, मुंबईमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये कामं चालतात, मोठ्या मोठ्या इमारती चालतात, छटपूजेला महिनाभर ही सगळी लोक बिहारला जातात. महिना आपली सगळी कामं, बांधकामं थांबतात. ही वस्तुस्थिती आहे, आपण मान्य केलं पाहिजे. आता मशिनरीचा आपण वापर केला पाहिजे. AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचा वापर करायला आता आपण सुरुवात केलेली आहे. ते ज्ञान आपण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे. माझ्या कर्जतच्या परिसरामध्ये आरोग्याच्या बरोबर शिक्षणाची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. लोकांच्याकडं पैसा नाही अशांच्याकरता राज्य सरकार पुढाकार घेतं, परंतु ज्यांची ऐपत चांगली आहे ते त्या ठिकाणी स्वतः आपल्या मुलामुलींच्या करता खर्च करायला तयार आहेत. आणि म्हणून त्याही कामामध्ये आमच्या पुष्पाताई असतील, आमचे सुनील तटकरेजी असतील, मी असेल, आमचा सुधा असेल, आमचे नितीनराव असतील, असे आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालू. आम्हाला ते अवघड नाही आहे, आम्ही ते केलेलं आहे, आम्ही ते करून दाखवलेलं आहे. माझ्या भागात तर अनेक प्रकारच्या शिक्षणाची कवाडं मी सगळ्यांच्या करता उघडलेली आहे, परंतु त्याच पद्धतीनं माझ्या कर्जतच्याही परिसरामध्ये झालं पाहिजे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. आणि जे आपलं उपजिल्हा रुग्णालय तिथं जो स्टाफ नाही, उद्याच्याला पुष्पाताई आमच्याकडे येतील, सुधा आमच्याकडे येईल, नितीन आमच्याकडे येतील, आम्हाला सांगतील की बाबा आता तुम्ही सांगितलेलं होतं, इथल्या महत्त्वाच्या लोकमान्य टिळक चौकामध्ये सांगितलेलं होतं, आता ते काम करा. मी मागाशीच सांगतो, इथलं महाराष्ट्राला सांगतो, बाबा आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाची माणसं नाही आहेत. आम्हाला विकास करायला आवडतो, आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आणि आम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायला आम्हाला आवडतं. हे आमचं शिवशाहू फुले आंबेडकरांची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललोय. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही उद्याच्या काळामध्ये आम्ही करू पाहतोय ते करण्याच्या करता तुमच्या पवित्र बहुमोल अशा प्रकारच्या मताची गरज आम्हाला 2 तारखेला आहे. मित्रांनो, निवडणुका आल्या की राजकीय खेळी सुरू होतात, आरोप प्रत्यारोप. त्याच्यामध्ये विरोधकांना कामातनं उत्तर देण्यावर मी विश्वास ठेवतो. आरोपाला आरेला कारे म्हणण्यात फार वेळ लागत नाही, त्याला फार डोकं लागत नाही, परंतु काम करायला त्या ठिकाणी डोकं लागतं. मुळात माझ्याकडे टीका करत बसायला वेळ नाही आहे. ज्याला कामं करायची आहेत त्याला टीका करायचा वेळ नसतो, ज्याला काम करायचं नसतं तो टीका करत बसतो. हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. शेवटी लोकांच्या मनात जे आहे ते झालं पाहिजे. गेल्या विधानसभेला जे थोडक्यात चुकलं पण आता ते हुकलं नाही पाहिजे. कर्जतकरांनी जे परिवर्तन हवंय ते आता केलं पाहिजे. मागच्या वेळेस माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला वाईट वाटलं,
काही काही ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढती केल्या, सिंदखेड राजाला केली, अजून काही भागामध्ये केली. खरं तर सुनील तटकरे आपण प्रांताध्यक्ष होता, इथं पण मैत्रीपूर्ण लढत झाली असती. आपला सुद्धा आता आमदार निघून झाला असता आणि आणखीन आपण जोराने काम त्या ठिकाणी केलं असतं. पण हरकत नाही, आता ही संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं करावं. विधानसभेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना लोकांचा पाठिंबा होता. त्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं, पण त्याच्यामध्ये आम्ही मदत आणलं असतं तर केलं असतं, परंतु कुठंतरी युती धर्म पाळला पाहिजे आणि म्हणून त्यांना पक्षातून बाहेर जावं लागलं आणि अपक्ष लढावं लागलं. तरी देखील बाबांनी लाखभर मतं घेतली. त्यांनी इतकी मतं घेतली कारण लोकांना इथं परिवर्तन हवं होतं. आता पुष्पाताईंना आणि त्यांच्याबरोबरच्या आमच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण त्या बाबतीमध्ये निवडून द्या. खरं तर इथल्या काही नेत्यांनी शहराचा विकास करण्याच्या पेक्षा शहराच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही शोधा कोणी केलं, काय केलं. आपण बघतो ना, शोधा ते शोधायचं ते हे असतं ना, पेपरला अलीकडे येतं कोडं आणि मग ते शोधत बसतात, उभं काय, आडवं काय, तिरकं काय. तशा पद्धतीचं हे शोधायचं काम आहे. मित्रांनो, इथं गुंडगिरी, दादागिरी वाढलेली आहे. हे पण माझ्या कानावर आलेलं आहे. कर्जत शहर विकासाचे साधे प्रश्न देखील मागील कित्येक वर्षामध्ये मार्गी लागले नाही. त्याची काही उदाहरणं मी दिली, तटकरे साहेबांनी दिली, सुधाकरांनी दिली. आणि ज्यांच्यामुळे हे प्रश्न मार्गी लागलेले नाही आहेत ते आता परत आपल्या कुटुंबाच्यासाठी पुन्हा मतांचा जोगवा मागायला आलेले आहेत. त्यांना तो अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. परंतु मित्रांनो, इथं किती प्रश्न आहेत की ते तुम्हाला माहितीच आहे. तो म्हणजे महत्त्वाचा कचरा डेपोचा प्रश्न, शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि हे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात अशा सर्वसामान्य लोकांच्या मधनं आलेल्या कार्यकर्त्या, ती आमची भगिनी पुष्पाताई, त्याच्यामध्ये दगडेताबाई या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. आपण या सर्वांच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगायचं आहे. मित्रांनो, मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड बदललं, पिंपरी चिंचवड तर मोठं शहर होतं, आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातच येतात 2 मतदारसंघ, त्याच्यातले पिंपरी आणि चिंचवड, आणि कर्जत त्याच्यात येतं, उरण त्याच्यामध्ये येतं, मला वाटतं पनवेल त्याच्यामध्ये येतं. हा सगळा मतदारसंघ आहे. येऊन बघा, तुमच्यातले पण काही लोक माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. 25 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि आताचं पिंपरी चिंचवड बदल केला आहे, बदल झाला आहे. तो असा तसा नाही झाला. त्याकरता प्रयत्न केलेले आहेत, त्याच्याकरता मेहनत घेतलेली आहे, त्याच्याकरता कष्ट घेतलेले आहेत आणि विशेषतः त्याच्याकरता त्या भागातल्या लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे. मी बारामतीचं पण उदाहरण मागाशी दिलं. बारामती हे राज्यभर विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं, पण कर्जतकरांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या बांधवांनो, हे का शक्य झालं तर तिथल्या सर्वांनी आमच्यावर दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासामुळं, त्यांनी सातत्यपूर्ण दाखवलेल्या पाठिंब्यामुळं. तुम्ही पाहिलं असेल की हे जर झालं तर कशी शहरं चांगली नीटनेटकी होऊ शकतात आणि त्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं. माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर कर्जतचा परिसर आमच्या हातामध्ये दिला, आमच्या पुष्पाताई आणि बाकीच्या सगळ्या टीमकडे दिला, तर त्या शहराचं रूपडंच आम्ही बदलू शकतो. ठरवलं तर विकास करता येतो. फक्त त्याच्याकरता जिद्द लागते, त्याच्याकरता हिंमत लागते, त्याला विकासाचा करता पाठबळ देणारं नेतृत्व लागतं. ते आम्ही आमच्या सर्वांच्या रूपाने तुम्हाला देऊ. काही बाबतीमध्ये या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी बारकाईनं त्या बाबतीतला विचार केला पाहिजे. नुसतं नियोजनबद्ध पद्धतीनं विकास हा सुद्धा करून चालत नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की तो विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे आणि म्हणून इथं आमच्या वेगवेगळ्या समाजाचे, मिनी भारतच आहे आमचा कर्जत, म्हणजे वेगवेगळ्या समाजाची लोक इथं गुण्यागोविंदाने
वर्षानुवर्ष राहतात आणि त्याच्यामुळं इथं आम्ही सगळेजण मिळून विकासात्मक दृष्टिकोन हा मनामध्ये ठेवू आणि तसं काम करू. आमची मुलगी आदिती हिनं भयान वादळ आलं तेव्हा अनेक नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं काम हे पालकमंत्री या नात्याने त्यानं करून दाखवलं. चांगलं काम केलं आणि आम्ही लाडकी बहीण योजना देखील आणून महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचं काम केलेलं आहे. अजून काही योजनांच्या बाबतीमध्ये मगाशी सुनील तटकरे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विश्वास दिलेला आहे, त्याही बद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही. अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा उद्याच्या काळामध्ये वाटचाल असेल. कर्जतपासून मुंबई काही दूर नाही आहे. आम्ही मंत्रालयामध्ये तिथं अनेकदा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असतो, त्यावेळेस कुणी पण हक्कानी यावं. आणि त्याच्यामध्ये मी आज लोकमान्य टिळक चौकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या पुष्पाताई असतील, आमचे सुधाकरजी असतील, आमचे नितीनजी असतील किंवा माझे सगळे नगरसेवक नगरसेविका असतील, तुम्ही जबाबदार नागरिक असाल, तुम्ही पण कुणी सांगितलं की अजित पवार त्यावेळेस आपण असं असं सांगितलेलं होतं आणि ते सांगितलं असताना हे आमचं थांबलेलं आहे. जरूर त्याच्याबद्दल तातडीनं लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून माझी प्रशासनावर पण पकड आहे. प्रशासनामध्ये देखील माझं ऐकलं जातं कारण मी योग्य काम सांगतो. मी चुकीची कामं सांगत नाही, चुकीच्या गोष्टीचं समर्थन पण करत नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी तुम्हाला शब्द देतो की विकासाबाबत कोणताही भेदभाव कोणत्याही जातीबद्दल, कोणत्याही धर्माबद्दल, कोणत्याही पंथाबद्दल, कुणाच्याच बद्दल तो आमच्याकडनं केला जाईल. विकास प्रक्रिया राबवताना धर्म किंवा जात याबाबत काही भेदभाव हा होणार नाही याची हमी मी खासदारांच्या आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना देतो. कर्जतच्या विकासासाठी इथल्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी, पुष्पाताईंना साथ द्यावी, बाकीच्या आमच्या 22 उमेदवारांना त्या ठिकाणी साथ द्यावी. आणि ही साथ देत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे, आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि आम्ही सगळेजण मिळून इथला कायापालट घडून आणू. सुनील तटकरे आज खासदार आहे, दिल्लीतले जे काही प्रश्न असतील ते सोडवतील. माझे पण दिल्लीमध्ये ओळखी झाल्या, पंतप्रधानांची ओळख आहे, अमित शाह साहेबांची, नितीन गडकरींची, वैष्णवी साहेबांची. मगाशी कुणीतरी मला सांगत होतं की रेल्वेचे पण प्रश्न आहेत. वैष्णवी साहेबांच्याकडे रेल्वे खातं आहे. आता आपण वंदे भारत ट्रेन सुरू केलेले आहेत, त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला पावलं उचलता येतील. म्हणजे ह्या आमच्या युतीला तुम्ही मतदान केलं, घड्याळाला, त्याच्यामध्ये मशालीला आणि आमच्या रिक्षाला, तर आणि तेवढ्याच प्रभागामध्ये आमची रिक्षा आहे, बाकीकडची नाही बरं का. तर तशा पद्धतीनं तुम्ही यांना सगळ्यांना निवडून द्या. आम्ही केंद्रातले पण प्रश्न नितीन गडकरी आणि इतर मान्यवर असतील ह्या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करून सोडू. आपले तटकरे साहेबांनी पण मगाशी शब्द दिलेला आहे, त्यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये हा जरी भाग येत नसला तरी त्यांचंही प्रेम कर्जतकरांच्यावर आहे. परंतु त्यांनी मागं नको त्याच्यावर प्रेम दाखवलं आणि त्याचा फटका त्यांना बसला. त्यावेळेस त्यांना जर योग्य माणसं सुधासारखी किंवा इतर दिसली असती तर ही वेळ तटकरे साहेब आपल्यावर आली नसती. आपण थोडंसं माणसं ओळखताना माझाही सल्ला घ्या, म्हणजे मग मी त्यांना योग्य पद्धतीनं कोण माणसं योग्य आहेत, कोण माणसं अयोग्य आहेत, कशा आमच्या पुष्पाताई योग्य आहेत हेही मी त्या ठिकाणी सांगेन. त्याहीबद्दल आपण काळजी करू नका. आम्ही सगळेजण मिळून ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता आणि महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता कायापालट घडून आणण्याचा पूर्ण पाठबळ आम्ही पुष्पाताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी देऊ. सुधाकर असेल, नितीन असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, हे मी माझ्या कर्जतकरांच्या तमाम जनतेच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो. सर्वसामान्य कर्जतकरांना अनेक सुविधा आमच्याकडनं दिल्या जातील. जे आज दुर्लक्ष झालंय त्यामध्ये लक्ष घातलं जाईल, त्याच्यातली जबाबदारी आमची उद्याच्याला वाढेल. इथं उद्योग, इथं पायाभूत सुविधा, रोजगार, हे सर्वच बाबतीमध्ये आम्ही कर्जतकरांना देण्याचा प्रयत्न करू. हा शब्द आजच्या ह्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी ह्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब.
मी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे यांना विनंती करतो की आपण समोर यावं. कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे आपण समोर या. त्याचबरोबरीने इतरही नेत्यांनी थोडं सहकार्य करा. प्रभाग क्रमांक 1च्या उमेदवार नगरसेविकाच्या गजमल मयुरीताई आदरणीय सोमनाथजी पालकर, प्रभाग क्रमांक 2चे आदरणीय नंदकुमारजी लाड, सौभाग्यवती पूनमताई शिर्के, प्रभाग क्रमांक 3 सर्व उमेदवारांना विनंती की आपण पुढे या. खास करून उमेदवार बाकी नेत्यांना विनंती की दादांच्या समेत आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या समेत आपण उमेदवारांना पुढे करतोय. सौभाग्यवती अंजलीताई कडू, आदरणीय संतोषजी पाटील, प्रभाग क्रमांक 4चे आदरणीय चंदन पाटील, आदरणीय सुमिता गायकवाड, प्रभाग क्रमांक 5चे सौभाग्यवती राधिकाताई पवार, आदरणीय दिनेशजी ठोंबरे, प्रभाग क्रमांक 6